पण त्या तक्रारीनंतर त्यांचं स्वतःचं विश्लेषण तुम्ही बघितलं असेल तर की हा पारिवारिक वाद होता, त्याच्यामुळे आम्ही चर्चेतनं मार्ग काढायला सांगितलं. एवढं झाल्यानंतर ती महिला येऊन तक्रार करते, चर्चेतनं काय वादातनं तुम्ही मार्ग काढताय, तुम्ही अटक का नाही केली त्यांना? मी म्हणते यांच्यावरती सदोष मनुष्यवधाचा का गुन्हा नोंद करू नये? यांनी यांच्या स्वतःच्या जबाबदारीत नाही मुक्त होऊ शकणार नाहीये. रोहिणी खडसेंच्या पीएत पांडुरंग नाफडे, त्यांची मिसेस सीमा पांडुरंग नाफडे यांनी राज्य महिला आयोगाला तक्रार केलेली आहे. या सीमा पांडुरंग नाफडे यांनी सांगितलं की रोहिणी खडसे आणि त्यांच्या शहर अध्यक्षांकडून पदाधिकारी आहेत, त्यांनी मला फोन करून धमकी दिलेली, जर घराच्या बाहेर निघाले आणि तक्रार दाखल केली तर आम्ही जीव मारू. त्याच्यामुळे दिव्याखाली एवढा अंधार असणाऱ्यांनी आयोगावरती बोलू नये. आम्ही आमच्या स्वकर्तृत्वावर इथपर्यंत आलोय. त्यांनी हे नाफडे प्रकरणामध्ये काय केले ते सांगावं.